हॅलो नमस्कार. तर इथं दर मंगळवारी आमच्या गावचा इथं बाजार असतो आणि इथं मी बाजारामध्ये आलेली आहे. सर्वात आधी तर इथं मी मसाला वगैरे थोडं घ्यायचं होतं, गरम मसाला ते इथं घेतलेले आहे. त्यानंतर मी बाकीचा बाजार इथं करणार आहे आणि इथं झाडू वगैरे खूप आलेले आहेत, कारण की आमच्या गावची इथं यात्रा आहे पुढच्या महिन्यात आणि इथं झाडू वगैरे लागतातच, त्यामुळे इथं खूप जास्त आलेले आहेत. आणि आमचं गाव आहे ते इथं थोडं मोठं आहे. तालुक्यानंतर आमचं गाव आहे ते थोडं इथं मोठं आहे, त्यामुळे इथं बाजार देखील इथं मोठा भरतो. आणि आजूबाजूच्या इथं खेडेगावातील जे शेतकरी आहेत ते सुद्धा इथं भाजीपाला विकायला घेऊन येतात. त्यानंतर इथं मी सोनारच्या दुकानामध्ये आलेली होती. तिथं म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही इथं खरेदी केलेली होती. त्याची बाकी द्यायची होती, ती इथं मी दिलेली आहे. त्यानंतर मी इथं बाकीचा बाजार देखील केलेला आहे. आणि इथं संध्याकाळी जसजसं इथं संध्याकाळ होत होती त्यावेळेस इथं खूप जास्त गर्दी देखील होते. आणि इथं बाजाराबरोबर इथं कपडे देखील विकायला येतात खूप जास्त असं. आणि इथं माळव्याचा बाजार देखील खूप असं फ्रेश चांगली इथं भाज्या वगैरे येतात संध्याकाळी. आणि दर मंगळवारी आमच्या गावचा बाजार आहे तो भरतो आणि इथं संध्याकाळी असतो बाजार आमचा. सकाळी वगैरे इथं बाजार नसतो, संध्याकाळच्या वेळेस असतो. काही ठिकाणी इथं सकाळी बाजार करतात, पण आमच्याकडे इथं संध्याकाळी बाजार असतो. आणि इथं आमच्या घरी देखील इथं डबं वगैरे असतात, त्यामुळे आम्हाला कंपल्सरी इथं आठवड्याचा बाजार इथं करावाच लागतो. काही दिवस म्हणजे कधी-कधी मी केले नाही, तर इथं मी तालुक्यामध्ये सुद्धा इथं बाजार असतो तिथून इथं घेऊन येते. पण इथं गावच्या बाजारामध्ये जे बाजार केलेले त्याची मजा आहे ती खूपच असं वेगळी असते. आणि आपण इथं आपले ओळखीचे देखील असतात, त्यामुळे इथं थोडं कमी जास्त झालं तरी बी इथं भाज्या वगैरे इथं देतात. आणि इथं मुलगासुद्धा माझ्याबरोबर आला होता आणि त्याची देखील इथं शाळा सुटलेली होती, त्यामुळे तो संध्याकाळी माझ्याबरोबर आला होता. आणि इथं दुकानामध्ये थोडी आम्ही इथं खरेदी केलेली आहे. इथं सामान वगैरे घ्यायचं होतं घरासाठी, त्यानंतर आम्ही घरी आलेलो आहे. पण इथं मुलग्याला इथं संध्याकाळी खूपच जास्त असं ताप आलेला होता, तर त्याच्यासाठी मी इथं उपीट बनवलेलं आहे. आणि माझे मिस्टरसुद्धा अजून आले नव्हते, त्यामुळे इथं माझं माहेर आणि सासर एकच असल्यामुळे मी इथं भावाला फोन करून बोलवले होते त्याला दाखवण्यासाठी दवाखान्याला. आता इथं माझा भाऊ देखील आलेला आहे आणि त्याला दाखवून इथं औषध वगैरे घेऊन आलेला आहे आणि कधी-कधी घालायचं ते इथं मला सांगत आहे. आणि इथं मुलग्याला बरं नसल्यामुळे तो इथं मला काहीच खायला वगैरे नको म्हणत होता, तरी देखील मी त्याला इथं थोडंसं इथं गरम उपीट चारवलेले आहे. त्यानंतर इथं मी त्याला गोळ्या वगैरे घातलेले आहे, कारण की इथं औषध आहे ते इथं स्ट्रॉंग असतात, त्यामुळे इथं त्याला काहीतरी इथं पोटाला वगैरे खायला घालूनच मी इथं घातलेली आहे. त्यानंतर मी इथं बाजार देखील इथं काढून ठेवलेला नाही, तो सुद्धा मी इथं काढून ठेवत आहे. आणि जर इथं व्हिडिओ आवडला असेल तर इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच म्हणजे डेली रुटीन माझं तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि मला तुमच्या सपोर्टची गरज देखील आहे.